एक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि थेटपणे आपण चर्चेकडे वळतोय. हनुमंत पवारजी मी आपल्याकडे येईल. संपलेलं राजकारण आणि त्यांनी मराठीबद्दल बोलूच नाही. मराठी केवळ तुमच्या राजकीय पक्षांची नव्हे तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाची आहे. इतकंच कशाला तर बॉलिवूडमध्ये काम करत असलेले अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा आता मराठीच्या बाजूने उभे राहिलेले पाहायला मिळतात. विद्या बालन यांचं स्टेटमेंट आम्ही पाहिलं, त्याचबरोबर सुनील शेट्टी यांनी म्हटलेलं आहे ते देखील आपण पाहिलं. मग अशा वेळेला मराठी हा फक्त राजकारण्यांचा मुद्दा नव्हे, सर्वसामान्यांचा मुद्दा. कसं पाहता हनुमंत पवार संपलेलं राजकारण, असं अजितजी म्हणाले होते. सुरुवातीला 2 वेळा बोलताना अजितजींनी काँग्रेसबद्दल विनाकारण आम्हाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. बरं, आमचं साधं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने आता मान्य करावं ना की मराठीच्या मुद्द्यावर आपलं चुकलं. महाराष्ट्रातल्या जनतेनं आपल्याला माघार घ्यायला लावली. काय हरकत आहे माघार घ्यायला? आनंद आहे, अभिनंदन आहे सरकारनं माघार घेतलीबद्दल. ते जी आर रद्द केल्याबद्दल आम्ही मनापासून अभिनंदन करतो. घ्या आमचं अभिनंदन. आणि हिंदी आणि मराठी, काल देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पत्रकारांनी एक प्रतिक्रिया विचारली तर नया है वह असे हिंदीत शब्द त्यांनी त्यासाठी वापरले. आता आमचे मित्र अजितजी चव्हाण काँग्रेसबद्दल बोलताना बेगानी शादी में अब्दुल्ला दिवानी म्हणतायत, परत हिंदीच मुहावरा ते घेत आहेत. देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितजी चव्हाण असतील, यांना इतके हिंदीचा पुळका काय की बोलताना मुहावरे सुद्धा, यांना वाक्यप्रचार सुद्धा हिंदीच घ्यावे लागतात. काल भारतीय जनता पक्षाची मुंबई महानगरपालिकेसाठीची काहीतरी एक कमिटी आली, त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त परप्रांतीय हिंदी भाषेतच लोक घेतले. मराठीचं प्रेम सांगावं, त्यांनी मराठीचं प्रेम सांगावं. महाराष्ट्रातल्या जनतेला इशू पहिलं अधिवेशन बघा. अजितजी माझं पूर्ण उर्दूचा जन्म सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये लाज पण झाकत नाही. बीजेपीच्या प्रवक्त्याचं शेळीच्या शेपटासारखं झाकता येत नाही आणि तुम्हाला भाषा पण मारता येत नाही. मी बोलताना मध्ये बोलायचं नाही, तुम्ही बोलताना मी मध्ये बोललो नाही. मला जबाबदारीची जाणीव आहे, तुम्ही जबाबदारीची जाणीव ठेवायची. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी शेळीच्या शेपटासारखं करू नये. सत्तेची लाज पण झाकता येत नाही आणि आरोप होणाऱ्या भाषा पण मारता येत नाहीत. माझं ऐकून घ्या, हात जोडून विनंती, नम्र विनंती. हिंदीचा पुडका भारतीय जनता पक्षाला का? मराठी चॅनलवर बोलताना सुद्धा तुम्ही हिंदी मुख्यमंत्री तिकडं नया है वह म्हणताय, तुम्ही म्हणताय बेदानी शादी. आपलं ठेवायचं झाकून, लोकांचं बघायचं वाचून. मराठी वाक्यप्रचार किती चांगले. शिका जरा मराठी, नका बैमान होऊ मराठीची. ज्या भाषेमध्ये आपली आई बोलते, आपली मावशी बोलते, आपले नातेवाईक बोलतात, आपला सगळा गाव परिसर राज्याच्या भाषेवर आहे, त्या भाषेची तुम्हाला कशासाठी लाज वाटते? कुणी सांगितलं होतं हिंदी भाषेचा पहिल्या दिवसापासून मुलाला शाळेत गेल्यापासून सक्तीचे करण्याचा रिपोर्ट कुठल्या माशेलकर अहवालात लिहिला होता? तुम्ही माशेलकर आणि भालचंद्र मुलगे होते म्हणून तुमच्या तुम्ही अध्यादेश घालला, तुम्ही अध्यादेश रद्द केला, तुमची जागा दाखवली, तुमची जागा दाखवली, पराभव मान्य इशू करायचे. पहिल्या अधिवेशनामध्ये औरंगजेबाचा इशू केला, तो आम्ही मराठी सक्तीचा निर्णय हा सरकारनं घेतला असा अजितजी आपण म्हणताय. हनुमंतजी मी आपल्याला थोडंसं थांबवतो. मात्र डॉक्टर राजू वाघमारे, मला तुम्ही सांगा, येत्या काळातलं महाराष्ट्रातलं राजकारण आणि त्याचं चित्र हे आता ठाकरे बंधू विरुद्ध इतर अशा स्वरूपाचं झालंय, हे तुम्ही मान्य करता का? डॉक्टर राजू वाघमारे. सगळ्यात पहिलं विचार तुम्ही जे म्हणताय तो प्रश्न बरं झालं तुम्ही विचार